रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं आहे 18वं पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगप्रसिद्ध हंगेरियन इंग्लिश लेखक आर्थर कोसलर याच्याविषयी आणि त्याची ती अतिशय जगप्रसिद्ध कादंबरी आहे डार्कनेस ॲट नून याविषयी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणेच विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालीचं, ग्रंथाली वॉच, याला सबस्क्राईब करा. त्याचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे मग तो आपल्याला अपडेट येत जातील, आपल्याला आपोआप कळत जातील, म्हणून तसं करा. दुसरी गोष्ट की ग्रंथाली आता ट्विटरवर देखील आहे. @ग्रंथाली वॉच हे जे ट्विटरचं हँडल आहे त्याला आपण फॉलो करा, जे कोणी आपण ट्विटर असाल त्यांनी, आणि जे कोणी आपण ट्विटर नसाल त्यांनी ट्विटर जॉईन करा आणि आम्हाला फॉलो करा. आर्थर कोसलर हा एक 20व्या शतकातील जगभर नावाजलेला हंगेरियन ब्रिटिश लेखक आणि पत्रकार. त्याचा जन्म 5 सप्टेंबर 1905 रोजी बुडापेस्ट शहरात झाला. त्याचे वडील हेनरिक 18व्या वर्षीच शिक्षण सोडून एका लहानशा कंपनीत काम करत होते. शेवटी ते कापड आयात करण्याच्या स्वतंत्र व्यवसायात शिरले. त्याची आई ॲदेल जेतेलिस ही प्रागमधील एका प्रतिष्ठित ज्यू कुटुंबातली होती. आर्थरनं आपलं पहिलं सर्व शिक्षण झाल्यानंतर 17व्या वर्षी म्हणजेच 1922 साली व्हिएना विद्यापीठात अभियांत्रिकीसाठी म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. पण नंतरच्या काळात त्याचे वडील धंद्यात सपशेत बुडाले. तो कॉलेजमध्ये आपली फी देखील भरू शकला नाही, म्हणून त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. त्यावेळी तो 21 वर्षांचा होता. येथे त्याच्या आयुष्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असं म्हणता येईल. नंतर आर्थर नोकरी सोडण्यासाठी पॅलेस्टाईनला गेला आणि तिथे त्यानं एका कारखान्यात असिस्टंट इंजिनियर म्हणून नोकरी पत्करली. पण त्याची तेथील स्थिती फारच हालाखीची होती. भूक भागवण्यासाठी सुद्धा त्याच्या हातात पैसा नव्हता अशी अवस्था होती. म्हणून त्यानं हैफा, तेल अवीव, जेरुसलेम येथे वाटेल ती हलकी कामं करून, कधीकधी परिचितांकडून पैसे मागून गुजराण करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रात जर्मन भाषेत लेखन करून थोडेसे पैसे मिळवले. अशा तऱ्हेने मिळालेल्या वृत्तपत्रीय व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर तो 1927च्या अखेरीस बर्लिनला परतला. तिथे त्यानं त्याच्या मित्रांच्या सहाय्यानं एका प्रख्यात वृत्तपत्राचा मध्यपूर्वेतील वार्ताहर म्हणून नोकरी मिळवली. या निमित्तानं त्यानं बराच प्रवास केला आणि निरनिराळ्या राष्ट्रप्रमुखांपासून अन्य अनेक लोकांशी संपर्क साधून एक चांगला पत्रकार म्हणून आपलं नाव केलं. असं असलं तरी पॅलेस्टाईनमधील झिओनिस्ट ज्यूइश समाजात तो मिसळू शकला नाही आणि त्यामुळे तेथील हिब्रू भाषेत पत्रकारिता करणं त्याला शक्य झालं नाही. तो 1929च्या मध्यालाच बर्लिनला रजेवर म्हणून परतला आणि मग त्याची पुढे पॅरिसला बदली झाली. तिथून त्याला 1931 साली परत बर्लिनला बोलावण्यात आलं. तिथे त्याची उल्स्टेन या एका प्रचंड व्याप असणाऱ्या वृत्तपत्र समूहाने वैज्ञानिक सल्लागार म्हणून सायन्स एडिटर या पदावर त्याची नेमणूक केली. काही महिन्यातच म्हणजे जून 1931मध्ये त्याला एका शास्त्रज्ञांच्या तुकडीबरोबर उत्तर ध्रुवाकडे 82 डिग्री अक्षांशापर्यंत एका आठवड्यासाठी जायला सांगण्यात आलं. त्याच्या या प्रवासावर त्यानं लेखन केलं आणि व्याख्यानंही दिली. या सर्व अल्प काळात त्यानं केलेलं काम लक्षात घेता त्याला बर्लिनच्या झेतंग अम मितलाग या वृत्तपत्रानं प्रमुख उपसंपादक आणि परराष्ट्रीय संपादक म्हणजेच फॉरेन एडिटर म्हणून नेमलं. म्हणजे असं बघा की अशा तऱ्हेने 1926 पासून फक्त 4-5 वर्षांच्या कालावधीत आर्थरच्या अनुभवाच्या मर्यादा विस्तृत होत गेल्या आणि त्याच्या तरुण मनामध्ये विलक्षण फरक होत गेले. त्यातूनच त्याला सोव्हिएत रशियातील राजकारणाचं
फार आकर्षण वाटू लागलं. परंतु त्याची ही डावीकडे झुकलेली प्रवृत्ती पाहून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. मग 1931 साली कोसलर हा जर्मन कम्युनिस्ट पार्टीचा सभासदही झाला. कम्युनिस्ट इंटरनॅशनल या संस्थेनं त्याला सोव्हिएत रशियात पाठवलं. तिथे त्यानं भरपूर प्रवास केला, अभ्यास केला आणि सोव्हिएत रशिया पंचवार्षिक योजना म्हणून एक अहवालही सादर केला. पण झालं काय, त्यात कम्युनिस्ट पक्षासंबंधीच्या काही टीकात्मक टिप्पणी मान्य न झाल्यानं तो अहवाल राज्यकर्त्यांनी स्वीकारला नाही. 1932 साली आर्थरनं एक वर्षभर तुर्कमेनिस्तान आणि मध्य आशियात भरपूर प्रवास केला. त्यानंतरची 2 वर्ष त्यानं पॅरिसमध्ये काढली. त्या काळात त्यानं तेथील फॅसिस्ट विरुद्ध चळवळीत सक्रिय भाग घेतला आणि त्यासाठी प्रचंड प्रचारही केला. 1936 साली स्पॅनिश यादवी युद्ध चालू असताना लंडनच्या दैनिक न्यूज क्रॉनिकल या वृत्तपत्राचं त्यानं ओळखपत्र घेतलं आणि आपण फ्रान्ससाठी सहानुभूती असणारे आहोत अशी बतावणी करून कॉमिंटनतर्फे फॅसिस्ट इटली आणि नाझी जर्मनी यांचा या युद्धात किती सहभाग आहे याचा पुरावा जमा केला. पण पुढे याचा गौप्यस्फोट झाला आणि ते कळल्यावर तो निसटला. नंतर पुढच्या वर्षी स्पेनचा समर्थक म्हणून युद्धाचा वार्ताहर या नात्यानं तो स्पेनमध्ये गेला. पण दुर्दैवाने मुसोलिनीच्या सैन्यानं त्याला मलागा येथे पकडलं. फेब्रुवारी ते जून 1937 पर्यंत त्याला सेव्हिल येथे तुरुंगात डांबलं आणि इतकंच नाही तर त्याला फाशीची शिक्षा देखील सुनावली. राजपक्षीयांनी पकडलेल्या एका विशेष महत्त्वाच्या कैद्याच्या बदल्यात आर्थरची सुटका करण्यात आली. आर्थरनं 1936 मध्ये आपल्या कम्युनिस्ट पार्टीच्या आपल्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. म्हणजे बघा, अशा तऱ्हेने शिक्षण सोडावे लागल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत पुढची 12 वर्ष व्यतीत केल्यावर कोसलरने कम्युनिस्ट पक्षाचा असा राजीनामा दिला. हा त्याच्या आयुष्याचा दुसरा टप्पा म्हणता येईल. या काळात त्याच्या पत्रकारितेचा जन्म झाला आणि त्यातून लेखनाचा प्रारंभही झाला. त्यानं आपल्या स्पेनमधील कारागृहात काढलेल्या अनुभवाचं कथन 1937 मध्ये लिहिलेल्या स्पॅनिश टेस्टामेंट या पुस्तकात केलं आहे. तसंच कम्युनिस्ट पक्षाविषयी त्याचा जो भ्रमनिरास झाला त्याच्याविषयी त्यानं द गॉड दॅट फेल्ड हे संपादित केलेलं पुस्तक 1949 साली प्रसिद्ध करण्यात आलं. तत्पूर्वी 1939 मध्ये त्यानं ग्लॅडिएटर हे पुस्तक लिहिलं. त्यात स्पार्टाकसच्या नेतृत्वाखाली रोमन गुलामांनी केलेल्या उठावाचं वर्णन केलेलं आहे. साधारणतः दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ हा कोसलरच्या आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ असं म्हणता येईल. 1940 साली त्यानं डार्कनेस ॲट नून ही प्रख्यात कादंबरी लिहिली, जिच्याविषयीच मी आज पुढे बोलणार आहे. पण त्याने ती जर्मन भाषेत लिहिली हे लक्षात ठेवलं पाहिजे. ऑक्टोबर 1939 मध्ये कोसलर दक्षिण फ्रान्समधून पॅरिसला आला. पण एक अनिष्ट आक्षेपार्ह व्यक्ती म्हणून त्याला अटक करण्यात आली. ब्रिटिशांच्या आग्रहाखातर त्याची नंतर सुटका झाली. तेथून तो पुढे उत्तर आफ्रिकेत पळाला. काही काळ उलटल्यानंतर तो इंग्लंडला आला. तिथे त्याला प्रवेशपत्राभावी अटक करण्यात आली. पण नंतर त्याला सोडण्यात आलं आणि त्यानं सैन्यात स्वयंसेवी काम करण्याचं मान्य केलं. त्याचे या संबंधीचे कागदपत्र त्याला प्रत्यक्ष मिळण्याच्या कालावधीत त्यानं स्कम ऑफ द अर्थ हे त्याचं पहिलंच इंग्लिश भाषेतील पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यानं त्याच्या आत्ता सांगितलेल्या फ्रान्समधील वास्तव्यापासून सर्व घटनांचा इतिहास सांगितलेला आहे आणि या पुस्तकाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 1942 साली कोसलरनं माहिती खात्याच्या मंत्रालयाचं प्रचार प्रसारण म्हणजे ज्याला आपण प्रोपागंडा ब्रॉडकास्ट म्हणतो त्यासाठी आणि चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचं काम पत्करलं. फावल्या वेळात त्यानं अरायव्हल अँड डिपार्चर ही कादंबरी लिहिली. नाझींच्या दहशतवादाचं धक्कादायक भयानक चित्रण दाखवणारी
असं या कादंबरीचं वर्णन प्रसिद्ध इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेलनं केलेलं आहे. 1942 ते 1945 या काळात कोसलरनं 3 भागामध्ये लिहिलेले निबंध द योगी अँड द कमिसर या नावाने प्रसिद्ध केले. यात प्रामुख्याने जडवादी आणि वैज्ञानिक कमिसार हे एका टोकाला आणि आदिभौतिकवादी आणि आध्यात्मिक योगी हे दुसऱ्या टोकाला, यामध्ये इतिहास आणि संस्कृती यांची प्रेरक शक्ती धुसर होते असं एक विलक्षण तात्विक विवेचन केलेलं आहे. 1944 ते 1945 मध्ये कोसलरनं द टाइम्स या प्रख्यात वृत्तपत्राच्या मान्यतेने पॅलेस्टाईनला भेट दिली. तिथे त्यांनी मिनाकेम बेगिन ह्याच्याबरोबर गुप्त बैठक घेऊन तिथे 2 राष्ट्र व्हावीत असं त्याशी बोलणं केलं. त्याच वेळी तेथील मुक्कामात त्यानं त्याच्या पुढील वर्षीच लिहिलेल्या थीव्स इन द नाईट या कादंबरीसाठी माहिती गोळा केली. या कादंबरीत ब्रिटिश शासित पॅलेस्टाईनमधील अरब आणि तिथे प्रस्थापित झालेले ज्यू यांच्यातील संघर्षाचे मूळ याविषयी कोसलरनं स्वतःच्या अनुभवाच्या आधारानं लिहिलेलं आहे. 1946 ते मे 1948 पर्यंतच्या 2.5-3 वर्षांच्या काळात कोसलरनं उत्तर वेल्समधील वेल ऑफ फेस्टिनिग या ठिकाणी वास्तव्य केलं. तिथे जॉर्ज ऑरवेल आणि अन्य विचारवंत यांच्याशी त्याची उत्तम मैत्री झाली. बर्ट्रांड रसेल हा देखील त्याच्यापासून जवळच राहत होता. हा सर्वच काळ कोसलरच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा काळ होता. 1948 मध्ये कोसलरनं ब्रिटिश नागरिकत्व पत्करलं आणि याचबरोबर त्याच्या आयुष्याचा 3रा टप्पा समाप्त झाला असं आपल्याला म्हणता येईल. आयुष्याच्या पुढील टप्प्यास कोसलरनं जून 1948 मध्ये अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच वृत्तपत्रांचं प्रमाणमान म्हणजे ज्याला आपण ॲक्रेडिटेशन म्हणतो ते घेऊन सुरुवात केली. इस्रायलला जाऊन तेथे त्यानं इस्रायल आणि अरब राष्ट्रात जे युद्ध चाललं होतं त्याचं ऑक्टोबरपर्यंत वृत्तांकन केलं. त्यानंतर तो फ्रान्सला गेला आणि त्यानं तिथे एक घर खरेदी केलं. जून 1950 मध्ये बर्लिनमध्ये काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम म्हणून संस्थेसाठी त्यानं कम्युनिस्टांच्या विरोधात व्याख्यान दिलं. नंतर अमेरिकेत जाऊन त्यानं ठिकठिकाणी व्याख्याने दिली आणि तेथे पेनसिल्व्हेनियातील न्यू होपजवळ एक बेट देखील खरेदी करत. म्हणजे बघा आता, ऑगस्ट 1951 मध्ये त्याला अमेरिकन नागरिकत्वही मिळालं. पुढे त्यानं फ्रान्स आणि अमेरिकेतली आपली घरं विकून टाकली आणि लंडनमध्ये घर विकत घेतलं. या सर्व काळात कोसलरनं अनेक पुस्तकं लिहिली. 1949 मध्ये प्रॉमिस अँड फुलफिलमेंट पॅलेस्टाईन 1917 ते 1949 या 3 भागात लिहिलेल्या पुस्तकात इस्रायल या नवीन निर्माण झालेल्या राष्ट्राच्या जन्माविषयी, तेथील नवीन जीवनाविषयी आणि त्या राष्ट्राच्या भवितव्याविषयी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे इनसाईट अँड आउटलुक या पुस्तकात त्यानं विज्ञान, कला आणि सामाजिक नैतिकता यांच्यातील समान मूलभूत पाया या विषयीचा परामर्श घेतलेला आहे. त्यानंतर लिहिलेल्या द एज ऑफ लॉंगिंग या पुस्तकात बोल्शेविझम, लोकशाही, धर्म, साहित्य, त्याचप्रमाणे फ्रेंच आणि अमेरिकन लोक या विषयावर लिहिलेलं आहे. नंतर ॲरन द ब्लू या पुस्तकात जन्मल्यापासून 1931 पर्यंतच्या कालावधीतलं आपलं स्वतःचं चरित्र कोसलरनं 5 भागात लिहिलं. पण 1955 नंतर राजकारण आणि साहित्य या विषयावरून त्यानं आपलं लिखाण विज्ञान आणि तत्त्वज्ञान या विषयाकडे वळवलं हे स्पष्ट दिसतं. 1955 मध्ये कोसलरचं 1946 ते 1955 या काळात त्यानं दिलेल्या व्याख्यानांचं आणि त्याने लिहिलेल्या निबंधांचं द ट्रेल ऑफ डिनोसॉर्स हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात त्यानं प्रगतिशील बुद्धिवादी लोक सोव्हिएत रशियाच्या परराष्ट्र धोरणाकडे कसं जाणून बुडून दुर्लक्ष करीत आहेत याविषयी लिहिलेलं आहे. तसंच फाशीच्या शिक्षेबाबत देखील त्याने त्याचे स्वतःचे विचार मांडलेले आहेत. नंतर त्यानं द स्लीप वॉकर हे पुस्तक लिहिलं. यात मेसोपोटेमिया
यापासून न्यूटनपर्यंतचा इतिहास सांगितलेला आहे आणि मानवाच्या विश्वाकडे बघण्याच्या बदलत्या दृष्टीबद्दल अतिशय मार्मिक विवेचन केलेलं आहे. शास्त्रज्ञ एखाद्या संशोधनाकडे का वळतो आणि तो ज्याचा शोध लावतो त्याचे परिणाम काय होतात त्याची त्याला स्पष्टशी कल्पना नसते. जणू एखाद्या झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे असा हा विषय आहे. केवढा वेगळा विषय आहे. नंतर 1964 साली त्यानं द ॲक्ट ऑफ क्रिएशन हे पुस्तक लिहिलं. यात त्यानं कला, शास्त्र, विनोद या प्रांतातील शोध, कल्पनाशक्ती, सृजनशीलता याविषयी भाष्य केलेलं आहे. 1967 साली द घोस्ट इन द मशीन हे पुस्तक त्याने लिहिलं. यात उत्क्रांतीचा मानवाच्या मेंदूच्या रचनेवर कसा परिणाम होतो याचं विवेचन आहे. 1960 साली कोसलरनं द लोटस अँड द रोबो हे पुस्तक लिहिलं. यात प्रामुख्यानं भारतीय आणि जपानी गूढवादावर म्हणजेच मिस्टिसिझमवर लिहिलेलं आहे. यात गंमत म्हणजे यात महात्मा गांधीजींचं चित्रण ज्याप्रमाणे किंवा ज्या पद्धतीने केलं होतं ना, त्यामुळे या पुस्तकावर भारतात बंदी घातली होती. 1972 साली कोसलरनं द रूट्स ऑफ कोइन्सिडन्स हे पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं परामनोविज्ञान म्हणजेच पॅरासायकोलॉजी, अतिंद्रिय संवेदना म्हणजेच एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन आणि सायकोकिनेसिस या विषयांचा समावेश केलेला आहे. यामध्ये आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्यास कळू शकणाऱ्या घटनांपलीकडे काही अकल्पित, असाधारण म्हणजेच पॅरानॉर्मल घटना घडू शकतात ही शक्यता विज्ञानानं ध्यानात घ्यायला हवी असं म्हटलेलं आहे. डेव्हिड मार्क्स या मनोविकार तज्ज्ञानं या पुस्तकावर कोसलर्स फॅलसी अशी टीका केली. 1976 साली कोसलरनं द 13 ट्राईब हे पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं असं प्रतिपादन केलेलं आहे की ज्यू हे पुरातन इस्रायल लोकांचे वंशज नव्हते, तर ते खजार या तुर्की लोकांचे वंशज आहेत. 8व्या शतकात खजार यांनी ज्यू धर्मात धर्मांतर केलं आणि ज्यावेळी 12व्या आणि 13व्या शतकात खजारांचं साम्राज्य कोसळायला लागलं त्यावेळी ही सगळी धर्मांतरित ज्यू मंडळी पूर्व युरोपात आली. ज्यूंच्या वंशवादाबाबतचा गैरसमज दूर करण्याच्या हेतूनं हे पुस्तक कोसलरनं लिहिलं. कोसलरच्या खाजगी जीवनाविषयी बोलायचं झालं तर असं दिसतं की लहानपणी त्याच्या वडिलांशी चांगले संबंध होते, पण तसे ते आईशी नव्हते आणि तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1963 पर्यंत ते तसेच दुराव्याचे राहिले. 1935 साली त्यानं त्याच्याच कम्युनिस्ट पक्षातील क्रियाशील सभासद असलेल्या डोरोथी ॲशर हिच्याशी विवाह केला. मी मगाशी म्हटलंच आहे की 1937 साली कोसलर तुरुंगात होता, तेव्हा त्याला सोडण्यासाठी डोरोथीने बरीच धडपड केली. पण असं असूनही पती पत्नी म्हणून ते एकत्र राहू शकले नाहीत आणि 1937 साली ते विभक्त झाले. पण त्यांचा घटस्फोट मात्र 12 वर्षानंतर म्हणजे 1949 साली झाला. मध्यंतरीच्या काळात 1939 साली डॅफ्ने हार्डी या एका ब्रिटिश शिल्पकार स्त्रीशी त्याची जवळीक झाली. ते एकत्र पॅरिसमध्ये राहिले. इतकंच काय तर डार्कनेस ॲट नून या कोसलरनं जर्मन भाषेत लिहिलेल्या कादंबरीचं इंग्लिशमध्ये भाषांतर डॅफ्नेनेच केलेलं आहे. डॅफ्ने प्रवासात असताना तिची बोट बुडाल्याचं चुकीचं वृत्त कोसलरला समजल्यानंतर त्यानं अतिशय उद्विग्न अवस्थेत आत्महत्या विचार केला होता. इतके त्यांचे संबंध जवळचे होते. पण तरीसुद्धा 1943 साली म्हणजे फक्त 4 वर्षानंतर ते विभक्त झाले. अर्थात त्यांची मैत्री अखेरपर्यंत टिकली. पुढे कोसलरचा मॅमेन पॅजेट या मुलीशी परिचय झाला. 1945-1948 या काळात कोसलर वेल्समध्ये असताना ते त्याच्याबरोबरच होती. पुढे त्यांचा एप्रिल 1950 विवाहही झाला. पण 2 वर्षातच त्यांचं वैवाहिक संबंध संपुष्टात आले. पुढे नंतर जून 1954
पॅजेटचं निधनही झालं. कोसलरचे जेनिन ग्रॅते या स्त्रीशी मधून ते संबंध होते. तिनं 1955 एका मुलीला म्हणजेच ख्रिश्चिनला जन्मही दिला होता. पण या मुलीबरोबर कोसलरचा कधीच संपर्क आला नाही. कोसलर जेव्हा नोव्हेंबर 1964 कॅलिफोर्नियातील विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी गेला, त्यावेळी 1965 त्याने न्यूयॉर्कमध्ये सिन्थिया या त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या स्त्रीशी विवाह केला. असं दिसतं की कोसलरचा त्याशी परिचय 1949 सालापासून होता. ही मात्र त्याच्याबरोबर अगदी अखेरपर्यंत राहिली. वयाच्या 71व्या वर्षी म्हणजेच 1976 कोसलरला पार्किन्सन्स डिसीज झाला. पुढे 1978 त्याला लिम्फोसिटिक ल्युकेमिया हाही झाला. अशा परिस्थितीत त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर मृत्यूपेक्षा मृत्यू येण्याच्या प्रक्रियेचा विचार करून त्यानं जून 1982 एक पत्र लिहून ठेवलं. या पत्राच्या शेवटी सिन्थियाने सुद्धा एक पुस्ती जोडली. या उभयतांनी 1 मार्च 1983 रोजी सायंकाळी आपल्या लंडनमधील निवासस्थानात बार्बिट्युरेट ट्युनलचा ओव्हरडोस दारूबरोबर घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह 3 मार्चला आढळून आले. दक्षिण लंडनमधील मॉटलॅक क्रिमेटोरियममध्ये 11 मार्चला त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी कोसलरकडे असलेली 10 लाख पाउंडाची रक्कम त्याने एडिनबरा विद्यापीठाला पॅरासायकोलॉजीच्या अभ्यासासाठी दान केली. एवढं मोठं काम आहे. रसिको आर्थर कोसलरनं विपुल लिखाण केलं आणि त्यात त्यानं हाताळलेल्या विषयांचं वैविध्य विलक्षण आणि आश्चर्यकारक आहे. अनेक कादंबऱ्या, आत्मचरित्राचे 2 खंड, वृत्तपत्रीय लेखनाचे 2 खंड, विज्ञानाच्या इतिहासावरील महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा, निबंधाचे अनेक खंड आणि विविध विषयावरील अनेक लेख. या विषयांमध्ये बुद्धिबळासारखा खेळ आहे. इच्छामरण हा विषयही आहे. अनुवंशिक शास्त्र म्हणजेच जेनेटिक, उत्क्रांतिवाद, पौरात्य गूढवाद, मज्जासंस्थान विज्ञान म्हणजेच न्यूरोलॉजी, मानसशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे. आणि रसिको हे सर्व थक्क करणार आहे. त्याचं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावरचं लिखाण अत्यंत प्रभावी आहे. त्याच्या लिखाणातला विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावरील भर हा अतिशय लक्षणीय आहे. कोसलरला जानेवारी 1951 न्यूयॉर्क सिटी ड्रामा क्रिटिक हे पारितोषिक देण्यात आलं. नोव्हेंबर 1960 त्याला फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर म्हणून सन्मानित करण्यात आलं. एप्रिल 1968 युरोपियन संस्कृतीला भरघोस योगदान दिल्याबद्दल त्याला सॉनिंग पारितोषिक म्हणजे प्राईज देण्यात आलं. त्याच साली कॅनडातील किंग्स्टन येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीने त्याला मानद डॉक्टरेट ही पदवी दिली. 1970 त्याला कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, ज्याला CBE म्हणतात, ही पदवी प्रदान करण्यात आली. 20व्या शतकातील घटनांवर, विचारांवर आणि प्रश्नांवर अत्यंत सक्षमपणे भाष्य करणारा एक ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि टीकाकार हे जे कोसलरचं स्थान आहे ते अगदी योग्यच आहे. त्याच्या लिखाणातलं वैविध्य जे आहे ते अक्षरशः थक्क करणार आहे. हे मागे आपल्याला सांगितलंच आहे मी. आता रसिको मी डार्कनेस ॲट नून या कादंबरीकडे वळतो. या कादंबरीच्या कथानकाची रूपरेषा तर अशी आहे. रुबाशाव या एका ज्येष्ठ बोल्शेविकला एका मध्यरात्री 2 गुप्त पोलीस अटक करतात. या पोलिसांमधला एक मध्यमवयीन असतो तर दुसरा तरुण असतो. मध्यमवयीन माणूस रुबाशावशी अदबीने वागतो, पण तरुण माणसाचं वागणं जरा असं उद्दामपणाचं, धमकावणीचं असतं. तुरुंगात गेल्यावर रुबाशावची अशी कल्पना असते की त्याला गोळी मारून ठार करेपर्यंत त्याला एकांतवासात ठेवण्यात येईल.
त्याप्रमाणे त्याला कारावासात स्वतंत्र कोठडी दिली जाते. त्याच्या शेजारच्या कोठडीतल्या माणसाशी तो टॅप कोडनं म्हणजे विशिष्ट टकळीच्या द्वारे संपर्क प्रस्थापित करतो आणि संवाद सुरू करतो. शेजारच्या कोठडीला जो माणूस असतो ना, तो पूर्वी झारच्या सैन्यामध्ये अधिकारी असतो. साम्यवाद्यांचा त्याला अतिशय तिटकारा असतो. सुरुवातीला त्यांचा संवाद नीट होत नाही, कारण त्या अधिकाऱ्याला रुबाशाह कोण आहे कळतं आणि त्याचा साम्यवाद्यांविषयी असलेला तिटकारा असतो ना, राग, तोफांवर येतो. तसंच त्या अधिकाऱ्याला रुबाशाहची अशी अवस्था बघून बरंही वाटतं. पण नंतर हळूहळू त्यांची जवळीक वाढते आणि ते तुरुंग आणि त्यातले इतर कैदी याबद्दलची माहिती एकमेकांना सांगू लागतात. त्यांचा एकमेकांशी संपर्क प्रस्थापित होतो. एकांतवासात असलेल्या रुबाशाहला त्याचा सगळा मागचा गत इतिहास आठवतो. साम्यवादाचा इतिहास त्याला आठवतो. इतकंच नव्हे तर साम्यवादाच्या दृष्टीतून बघण्यात येणारा सगळाच इतिहास त्याला आठवतो. रुबाशाहने साम्यवादी क्रांतीमध्ये पुढाकार घेतलेला असतो. त्याला त्याच्या धैर्याबद्दल, शौर्याबद्दल अनेक पारितोषिकं मिळालेली असतात. साम्यवादाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यानं अनेक जोखमींची कामं केलेली असतात. अगदी शारीरिक छळवादाला देखील तो अत्यंत हिमतीने सामोरा गेलेला असतो. कम्युनिस्ट पक्षाच्या शिकवणीपासून भरकटलेल्या साम्यवाद्यांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांना अतिशय विश्वासघातानं सरकारच्या हवाली करून त्यांना योग्य ते शासन घडवून आणलेलं असतं. हे सगळं करून तो पक्षाशी आणि पक्षाच्या विचारसरणीशी किती एकनिष्ठ आहे हे त्याने एकदा नव्हे तर अनेकदा सिद्ध केलेलं असतं. पण हल्ली त्याच्या मनात शंका उत्पन्न झालेल्या असतात. सरकारात 20 वर्ष राहून देखील आपला पक्ष समाजवादाच्या नंदनवनाच्या जवळपासही कुठे नाही हे त्याला तो उमगलेलं असतं. या काळात सरकारनं लाखो लोकांची कत्तल केलेली असते. विरोधकांना जीवे मारून संपवलेलं असतं. पण तरीही समाजवादाच्या अंतिम ध्येयापासून ते फार लांब असतात ही जाणीव त्याला झालेली असते. रसिको, रुबाशाह अशा द्विधा मनस्थितीत असतो. तुरुंगात दाखल झाल्यावर साधारणतः 1 आठवड्यानं त्याची पहिली सुनावणी होते. ही सुनावणी इवानोव हा अधिकारी करतो. इवानोव हा यादवी युद्धामध्ये भाग घेतलेला एक ज्येष्ठ क्रांतिकारी असतो आणि बोल्शेविकही असतो. रुबाशाहचा तो खूप काळापासूनचा उत्तम मित्र असतो. पूर्वी रुबाशाहमुळे इवानोवचे प्राण वाचलेले असतात. त्याच्या कठीण काळात रुबाशाहने त्याला धीर दिलेला असतो, त्याला खूप मदत केलेली असते. आता इवानोव रुबाशाहला असं सांगतो की त्याला ज्या गुन्ह्याबद्दल अटक झालेली आहे ते गुन्हे त्याने जर मान्य केले आणि जर इवानोव त्यात यशस्वी झाला तर त्याला त्याच्यावर रुबाशाहने जे उपकार केलेले आहेत ना त्याची परतफेड करण्याची संधी मिळेल. कारण रुबाशाहच्या कबलीजबाबामुळे रुबाशाहची शिक्षा कमी होऊ शकेल. त्याला देहांत शिक्षेच्या ऐवजी 5 ते 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकेल. म्हणून त्याचा तो आग्रह असतो. रुबाशाहनं त्यासाठी इवानोवला मदत करावी, सहकार्य करावं एवढीच इवानोवची अपेक्षा असते. रुबाशाहला कुठल्या गुन्ह्यामुळे अटक झालेली आहे याबद्दल ते बोलतही नाहीत. कारण दोघांनाही माहिती असतं की हे गुन्हे घडलेलेच नव्हते, घडलेले नसतात. हे सगळं ऐकून रुबाशाह इवानोवला सांगतो की तो आता फार थकलेला आहे आणि हा असा खेळ खेळायची त्याची जराही इच्छा नाही. इवानोव त्याला त्याच्या कोठडीत परत पाठवतो. पण जाताना असंही ध्वनित करतो की या संधीचा फायदा घेऊन त्या दोघांनी जगात समाजवाद प्रत्यक्षात येण्याचं जे स्वप्न बघितलेलं असतं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं रुबाशाह बघू शकेल. असं सांगून इवानोव रुबाशाहला 2 आठवड्यांची मुदत देतो. ही मुदत संपल्यावर इवानोव आणि एक दुसरा तरुण अधिकारी ग्लेटकिन रुबाशाहच्या पुढच्या सुनावणीला येतात. ग्लेटकिन रुबाशाहचा छळ करून त्याचा कबुली जबाब घेण्याचा इवानोवला सल्ला देतो.
पण इवानॉव त्याला असं सांगतो की रुबाशा स्वतःच कबुली जबाब देईल, कारण त्याला पटेल की तो एकच तर्काधिष्ठित मार्ग त्याला मोकळा आहे. त्यावेळी ग्लेटकिन त्याला त्याच्या देशातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण देतो. तो असं सांगतो की जेव्हा शेतकरी एकत्र सामूहिक शेती करायला तयार नसतात, तेव्हा त्यांचा छळ करून, त्यापैकी बऱ्याच लोकांची हत्या करून सरकारनं एकत्रित शेती करण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं असतं. आणि हे सगळं सगळ्यांच्या फायद्यासाठीच, देशाच्या फायद्यासाठीच, समाजवाद पृथ्वीवर आणण्यासाठीच केलेलं असल्यामुळे ते योग्यही होतं आणि न्यायही होतं. हे ऐकून इवानॉव उद्विग्न होतो, पण ग्लेटकिनला तो काहीच उत्तर देऊ शकत नाही. बळाचा वापर करण्याची इवानॉवला इथेही इच्छा असतेच पण त्यामुळे लोकांना त्रास होईल, त्यांचा जीवही जाईल, त्यामुळे त्याचं मन त्याला तसं करू देत नाही. ग्लेटकिन इवानॉवला असं सांगतो की समाजवादाचं नंदनवन हे एक खोटं स्वप्न आहे. तो इवानॉवला सिनिक म्हणजेच दोषकदर्शी असंच म्हणतो आणि स्वतःला मात्र आदर्शवादी म्हणून घेतो. अशा प्रकारे ही सुनावणी संपते आणि रुबाशेवचा कोठलेचा एकांतवास असाच चालू राहतो. काही काळानंतर रुबाशेवला असं समजतं की त्याच्या तुरुंगातल्या एका कैद्याला मृत्यूदंड मिळणार आहे. त्या कैद्याचं नाव असतं बॉगराव आणि त्याने राज्यक्रांतीमध्ये पक्षाच्या बाजूने नौदलातला अधिकारी म्हणून अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली असते. तो रुबाशेवचा मित्रही असतो. जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी बोगरावला नेतात, तेव्हा तो रडत भेकत किंचाळत जातो आणि तुरुंगातले सगळे कैदी तुरुंगातल्या भिंतींवर थापा मारून त्याच्या शेवटच्या प्रवासात त्याची साथ देतात. रुबाशेवची कोठडी पार करताना बॉगराव अतिशय दयनीय अवस्थेत रुबाशेवची अर्जवही करतो. बॉगरावचं हे रूप बघून मात्र रुबाशेव चांगलाच हबकतो. काही काळानंतर इवानॉव रुबाशेवला भेटायला त्याच्या कोठडीत येतो. इवानॉव रुबाशेवला असं सांगतो की बॉगरावच्या मृत्यूचा सगळा तमाशा ग्लेटकिननं रुबाशेवचं मन खच्ची करण्यासाठीच केलेला असतो. तो रुबाशेवला असंही सांगतो की त्याला स्वतःला माहिती आहे की त्यामुळे रुबाशेवर उलटाच परिणाम झालेला आहे, कारण तो जुना क्रांतिकारक असतो, बोल्शेविक असतो. तो रुबाशेवला असंही सांगतो जर रुबाशेवने तर्काने विचार केला तर तो आपले गुन्हे नक्की कबूल करेल, पण जर तो भावनांच्या आहारी गेला ना तर तसं कधीच होणार नाही. त्या दोघात मग राजकारण आणि नैतिकता याबाबत बरीच चर्चा होते. नंतर इवानॉव ग्लेटकिनला सांगतो की त्याने सगळं बिघडलेलं आहे, ते इवानॉवने सुधारलेलं आहे. रुबाशेवचं रोजनिशी लेखन कोठडीत चालूच असतं. त्याची मते इवानॉवच्या मतांशी जुळत असतात. तो आपल्या शेजारच्या कैद्याला म्हणजे 402 नंबरला असं सांगतो की तो कबुली जबाब द्यायचा विचार करतो आहे, पण त्यामुळे रुबाशेव आणि कैदी नंबर 402 यामध्ये वादविवाद होतात. ऑनर म्हणजे ज्याला आपण सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मान म्हणतो, म्हणजे नक्की काय याविषयी त्यांच्यात प्रदीर्घ चर्चाही होते. पण नंतर ते दोघे एकमेकांच्या असलेला त्यांचा संपर्क तोडतात. मग रुबाशेव सरकारला त्याचा स्वतःचा माफीनामा लिहून देतो. यानंतर ग्लेटकिन रुबाशेवच्या पुढच्या सुनावणीसाठी यायला लागतो. त्याचे मार्ग कठोर असतात. तो रुबाशेवला झोपूही देत नाही, प्रखर दिव्याखाली त्याला तासनतास बसवतो. एकदा ग्लेटकिन इवानॉवचा देहांत शिक्षेमुळे मृत्यू झाल्याचं रुबाशेवला सांगतो, त्यामुळे रुबाशेव थोडासा अस्वस्थ होतो. हे सगळं असं तसंच चालू राहतं बरेच दिवस आणि शेवटी रुबाशेव शरणागती पत्करतो आणि त्याच्यावर जे खोटे आरोप केलेले असतात त्याचा तो कबुली जबाब देतो. रुबाशेव मग कैदी नंबर 402 बरोबर शेवटचं बोलतो. मग एके दिवशी त्याला कोठडीतून देहांत शिक्षेसाठी बाहेर नेलं जातं. तुरुंगातील कैदी परत नेहमीच्याच त्यांच्या प्रथेप्रमाणे कारागृहाच्या भिंतीवर थापा मारून त्याची सोबत करतात आणि रुबाशेवच्या मृत्यूबरोबरच ही कादंबरी संपते. रशियामध्ये स्टालिननं 1936-1938 मध्ये आपल्या विरोधकांना आपल्या मार्गातून कायमचा दूर करण्यासाठी त्यांची जी कत्तल केली
त्या कतलीला द ग्रेट पर्ज किंवा द ग्रेट टेरर असं म्हणतात. लाखो लोकांना या पर्जमध्ये ठार करण्यात आलं. हा आकडा 7 लाख ते 12 लाख इतका आहे. म्हणजेच या ग्रेट पर्जला ग्रेट टेरर का म्हणतात हे आपल्याला उमगू शकेल. सत्तेवर आपला दावा एकतर्फी मजबूत करण्यासाठीच स्टालिनने हे केलं. लिओन ट्रॉट्स्की हा खरा स्टालिनचा सहकारी, पण त्याचे विचार स्टालिनच्या विचारांच्या विरुद्ध होते, जुळणारे नव्हते. लिओन ट्रॉट्स्कीचा उरलासुरला प्रभाव पार्टीतून आणि देशातून नष्ट करण्यासाठीच स्टालिनने हे पाऊल उचललं. त्यासाठी विरोधकांवर खोटे आरोप करण्यात आले, त्यांच्यावर खोटे खटले भरले गेले. हे खोटे खटले लोकांसमोर चालवण्यात आले. लेबर कॅम्पमध्ये रवानगी आणि देहदंड अशाच शिक्षा फक्त देण्यात आल्या. या सगळ्या प्रकाराला, या सगळ्या खटल्यांना मॉस्को ट्रायल्स असं म्हणतात. लेबर कॅम्प्समधलं जीवन म्हणजे त्यापेक्षा मृत्यू परवडला असंच होतं. या लेबर कॅम्पमध्ये देखील लाखो लोक मरण पावले. बाबेलसारखा अतिशय प्रतिभावान लेखक याच हत्याकांडात मृत्युमुखी पडला. बरं, या हत्याकांडाचा उद्देश फक्त विरोधकांना संपवणं एवढाच नव्हता, तर अल्पसंख्याकांचा वर्णनाश करणं, धार्मिक नेत्यांना आणि धार्मिक उपक्रमांचा समूळ नायनाट करणं हाही होता. या सगळ्या ग्रेट पर्जमध्ये कुलाक हे सदन शेतकरी नामशेष झाले. लेनिनच्या 1924मध्ये झालेल्या मृत्यूनंतर स्टालिननी पार्टीची सूत्र सांभाळली खरी, पण समूह कामाच्या प्रचंड अपयशामुळे आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेला मिळालेल्या मर्यादित यशामुळे स्टालिनची सत्ता डळमळीत झाली आणि ती मजबूत करण्यासाठी त्याने अशी भयंकर पावलं उचलली. परत क्रांती होईल ही भीती आणि जर्मनीत उदयाला येणारा फॅसिझम या दोन्ही गोष्टींचा स्टालिनवर प्रभाव पडला. स्टालिनच्या या द ग्रेट पर्जवरच ही कादंबरी आधारित आहे, पण या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड या पर्ज नंतरचा, लगेच नंतरचा आहे असं म्हणता येईल, म्हणजेच 1938-39चा. खऱ्या घटनांवर जर ही कादंबरी आधारित असली तरी या कादंबरीत रशियाचा किंवा सोव्हिएत युनियनचा कुठेही उल्लेख केलेला नाही. सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख फक्त पक्ष किंवा पार्टी असाच केलेला आहे. जर्मनीमधील सरकारचा उल्लेख हुकुमशाही एवढाच केलेला आहे आणि स्टालिनला नंबर 1 म्हणून संबोधलेला आहे. या कादंबरीच्या कथानकाची बांधणी करताना कोसलरने ही कादंबरी 4 भागात विभागलेली आहे. म्हणजे पहिली सुनावणी रोबाशेवची अर्थात, दुसरी सुनावणी, तिसरी सुनावणी आणि शेवटी त्यांनी ग्रॅमॅटिकल फिक्शन असा भाग तयार केलेला आहे. म्हणजेच मला वाटतं व्याकरणात्मक काल्पनिक कथा असंही त्याला म्हणता येईल. आत्ता सांगितल्याप्रमाणे या कादंबरीच्या सुरुवातीलाच कादंबरीच्या नायकाला म्हणजेच रुबाशेवला अटक होते. त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास जो तो कारागृहात काढतो या कादंबरीत दाखवलेला आहे. त्याचं तुरुंगातलं सगळं आयुष्य या कादंबरीत बघायला मिळतं. हा रोबाशेवचा प्रवास जणू खोल खोल गर्तेत उतरत जाण्यासारखाच आहे आणि याचं अगदी तपशीलवार वर्णन कोसलरनं अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. रसिको, हा सगळाच प्रवास जणू निसरड्या रस्त्यावरचाच आहे. तुरुंगात आल्यावर रोबाशेव आपल्या भूतकाळाचं जे सीमालोकन करतो त्यातून त्याचं गतायुष्य आपल्याला कळतं. याद्वारेच कथानकाचा प्रवास कधी वर्तमान काळात तर कधी भूतकाळात असा चालू होतो. कम्युनिझमच्या म्हणजे साम्यवादाच्या चळवळीचा प्रारंभीचा काळ आपल्याला रोबाशेवच्या नजरेतूनच कळतो, समजतो, दिसतो. ही वेगवेगळ्या काळातली कथा कोसलरनं अत्यंत सहजतेने गुंफल्यामुळे ही कथानकाची जी बांधणी आहे ना ती अत्यंत रंजकपणे आपल्यासमोर उलगडत जाते. कोसलरची कथनशैली अगदी ओघवती आणि सहज असल्यामुळे ती अतिशय आकर्षक आहे. या कथनशैलीत एक जबरदस्त इंटेन्सिटी म्हणजे ज्याला आपण उत्कटता म्हणून ना तशी आहे आणि त्याचा आपल्यावर लक्षणीय प्रभाव पडतो.
कधी वर्तमान काळ, कधी भूतकाळ, मग परत वर्तमान काळ, असा एक कथानक मध्ये मध्ये सांधे बदलत जातं, बदलत राहतं. आणि कोसलरच्या सरळ पण प्रखर कथनशैलीमुळे हे सगळंच कथानक आपल्या मनाला अतिशय भिडतं, आपल्याला अस्वस्थ करून सोडतं. घडणाऱ्या घटनांच्या वर्णनाबरोबरच रुबाशोच्या मनात चाललेले विचारही घटनांच्या बरोबरीनेच आपल्यासमोर स्पष्ट होत जातात आणि त्यामुळे कथानक जास्तच गहिरं होत जातं. कथानक पुढे सरकताना आपली अस्वस्थता, आपली खिन्नता वाढतच जाते आणि यात कुठेही आपल्याला उसंत मिळत नाही, कधीच नाही. एखाद्या ग्रीक शोकांतिकेसारखी ही कथा तिच्या शोकांत निर्धारित शेवटाकडे आपला प्रवास करतच राहते आणि त्या शेवटाचा अंदाज आलेले आपण अगदी असहाय्यपणे त्या कथेबरोबरचा आपला प्रवास थिजलेल्या अवस्थेत चालूच ठेवतो. कोसलरच्या कथनशैलीचं एवढं जबरदस्त सामर्थ्य आहे, असे कोणी लक्षात ठेवा. या कथानकाचा वेग एका पातळीवरती संथ आहे, पण दुसऱ्या पातळीवर तो कमावण्याचा जलद आहे. पहिली पातळी म्हणजे वर्तमान काळात घडत जाणाऱ्या घटना किंवा घडणाऱ्या घटना. या घटना तशा संतपणे घडत जातात, पण रुबाशो आठवत असलेल्या भूतकाळातल्या घटनांना मात्र वेग आहे आणि हे संस्करण इतक्या कौशल्याने कोसलरनं केलेलं आहे की कथानकाच्या वेगाचा प्रश्नच गौण ठरतो. रुबाशोच्या चिंतनाचं देखील इतकं प्रचंड सामर्थ्य आहे ना की या कादंबरीत हरवून जाणं अगदी स्वाभाविक आहे. कोसलरची भाषा अत्यंत प्रभावी आहे. तशी भाषा सरळ आहे, पण तिला स्वतःचा असा एक वेगळाच नाद आहे. कोसलरने ही कादंबरी जर्मन भाषेत जरी लिहिलेली असली ना तरी तिच्या इंग्रजी भाषांतरात हा भाषेचा नाद स्पष्ट जाणवतो. कथानक अत्यंत सहजपणे कोसलरची नादमय भाषा आपल्यापर्यंत पोचवते, नव्हे आपल्यावर प्रचंड प्रभाव टाकते. रुबाशोची सगळी तगमग, तर सगळा भ्रमनिरास या भाषेमुळेच आपल्या मनात घर करतो आणि ही भाषा प्रभावी असल्यामुळे कथानकाच्या सगळ्या भावविश्वाशी आपल्याला ती घट्ट बांधून ठेवते. आणि रसिक हो, या कादंबरीत भावविश्वाला खूपच महत्त्व आहे. या कादंबरीच्या संवादात रसिक हो तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कादंबरीत संवादांना अतिशय मानाचं स्थान आहे. ही कादंबरी एका अर्थी अ नॉवेल ऑफ आयडियाज म्हणजेच संकल्पनाधिष्ठित कादंबरी आहे असं म्हणता येईल. एका विशिष्ट विचारसरणीवरच ही कादंबरी आधारलेली असल्यामुळे या कादंबरीचा सगळा भर मार्क्सिस्ट विचारसरणीवरच आहे, हे उघड आहे. या विचारसरणीचा आणि तिच्या अंमलबजावणीबाबतच्या अनेक बाबींचा या संवादांद्वारे कोसलरनं अत्यंत तपशीलवार उहापोह केलेला आहे. रसिक हो, किती वेगळ्या प्रकारचे संवाद आहेत त्या कादंबरीत आणि किती वेगळ्या पातळ्यांवरचे. रुबाशो आणि कैदी नंबर 402 यांच्यामधल्या संवादांची पातळी आहे ना ती भौतिक अस्तित्वाशी निगडीत आहे. तर रुबाशो आणि इवानोव यांच्यातल्या संवादाची पातळी अगदी वेगळी आहे, म्हणजे विचारांशी, विचारसरणींशी, त्यातल्या नैतिकतेशी जोडलेली आहे. तर ग्लेटकिन आणि रुबाशोमधले संवाद आहेत ना ते म्हणजे एखाद्या पोलीस आणि गुन्हेगारामधले असावेत असेच आहेत. हे सगळे विभिन्न वेगवेगळ्या पातळ्यांचे संवाद कोसलरनं इतक्या परिणामकारकरित्या मांडलेले आहेत की त्यांचा आपल्यावरचा प्रभाव अगदी दीर्घकाळापर्यंत राहतो. पुस्तक संपून खाली ठेवल्यानंतरही अनेक दिवस या कादंबरीतले बरेच संवाद आपल्या डोक्यात घोळत राहतात. या कादंबरीत बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत, पण यात मुख्य आहे म्हणजे तो आपला रुबाशोव, निकोलाई सल्मनोविच रुबाशोव. रुबाशोवची व्यक्तिरेखा खऱ्याखुऱ्या मॉस्को ट्रायल्समध्ये अडकलेल्या अनेक माणसांवरून बेतलेली आहे हे कोसलर प्रारंभी स्पष्ट करतो. त्यातल्या बऱ्याच लोकांशी कोसलरचा व्यक्तिगत परिचय होता हेही तो आपल्याला सांगतो. रुबाशोवच्या द्वारे रशियन क्रांतीपासून मॉस्को ट्रायलपर्यंतचा रशियातील साम्यवादाचा इतिहासच कोसलर आपल्यापुढे अत्यंत प्रभावीपणे मांडतो. बाकीच्या व्यक्तिरेखांमध्ये रुबाशोवचा शेजारी असलेला जो कैदी, जो पूर्वी झारच्या सैन्यात अधिकारी असतो,
तो कैदी नंबर 402 हा आहे. रिप व्हॅन विंकल हा एक ज्येष्ठ क्रांतिकारक आहे कैदी, जो 20 वर्षांच्या एकांतवासातल्या कैदेमुळे ठार वेडा झालेला आहे. नंबर 1 म्हणजे स्टालिन यात आहे, पण या कादंबरीत स्टालिनचा केवळ संदर्भ आहे आणि काहीच नाही. ओल्ड बोल्शेविक म्हणजेच रशियातील सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टीच्या सदस्यांचा एक समूह आहे, तोही यात आहे. त्यांचे विचार, त्यांचा इतिहास याबद्दलही आपल्याला अनेक संदर्भ या कादंबरीत मिळतात. त्याच्याबद्दलची माहिती मिळते. आणि शेवटी रुबाशोची सुनावणी करणारे घेणारे 2 अधिकारी आहेत, म्हणजेच इवानोव आणि ग्लेटकिन. या सगळ्याच व्यक्तिरेखा आपल्याला अगदी खऱ्या वाटतात, कारण कोसलरने तितक्याच ताकदीने त्या उभ्या केलेल्या आहेत. पण रसिको, आपल्या मनात घोळत राहतो तो रुबाशाव आणि हळूहळू वाढत जाणारी त्याची विफलता. साम्यवादी विचारसरणीवर त्याची असलेली अपार श्रद्धा, त्याची नैतिकता आणि साम्यवादी सरकारचं असं बेसूर स्वरूप बघूनही त्याची त्याच्या पक्षावर असलेली अपरंपार निष्ठा, हा सगळा विरोधाभास कोसलरनं इतक्या उत्कटतेने उभा केलेला आहे ना, की आपण रुबाशाला कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. साम्यवादी राजवटीच्या शोकांतिकेचं तो एक मूर्तिवंत प्रतीकच आहे जणू. रसिको, आपल्याला माहितीच आहे की 1919मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि मग जगभराच्या, विशेषतः युरोपातल्या बुद्धिजीवी लोकांना असं वाटलं की कार्ल मार्क्सनं ज्या वर्गविरहित समाजव्यवस्था स्वप्न बघितलेलं होतं ना, तसा समाज आता लवकरच अवतरणार. अर्थात पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की साम्यवादी राजवटीमुळे समाजात समानता तर आली नाहीच, पण त्यामुळे फक्त क्रूरकर्मा हुकुमशाह तयार झाले. माणसाचं स्वातंत्र्य पायदळी तुडवलं गेलं. दहशतीची राजवट तयार झाली. रशियाने झेक, हंगेरीसारखे अनेक प्रदेश कसे लष्कराच्या जोरावर पादाक्रांत केले याचा इतिहासही जग जाहीर आहे. युरोप आणि अमेरिकेतल्या बुद्धिवाद्यांना पडलेलं हे गोड स्वप्न किती भ्रामक आहे हे सांगण्याचं काम कोसलरच्या या जगप्रसिद्ध कादंबरीने केलेलं आहे. साम्यवादी राजवट किती भयंकर असू शकते हे या कादंबरीने जगापुढे अधोरेखित केलं. मार्क्सनं बघितलेलं स्वप्न म्हणजे केवळ युटोपिया आहे, म्हणजेच आदर्श राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अस्तित्वात असलेलं एक काल्पनिक स्थळच आहे, हे आजवरच्या इतिहासाने सिद्ध केलेलं आहेच की. जोपर्यंत माणूस स्वतःला बदलत नाही, त्याची दुसऱ्यावर जुलूम करण्याची इच्छा जात नाही, सत्ता काबीज करून राबवण्याची त्याची आकांक्षा, महत्त्वाकांक्षा बदलत नाही, तोपर्यंत मार्क्सला अभिप्रेत असलेल्या साम्यवादाचे पर्यवसान फक्त निरपराधांच्या शोषणात, राजकीय विरोधकांच्या कत्तलीतच होणार. मूळ मानवी स्वातंत्र्याची जराही पत्रास न ठेवणारी जुलमी राजवटच प्रस्थापित होणार, हे अत्यंत विदारक सत्य कोसलरनं या कादंबरीच्याद्वारे अतिशय ठळकपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. स्टालिनच्या द ग्रेट पर्चा हा एक भयावह इतिहासच कोसलरनं या कादंबरीद्वारा आपल्यासमोर उभा केलेला आहे, आणि ते सुद्धा अत्यंत भेदकपणे. कोसलरच्या कादंबरीचे महत्त्व रसिको अनन्यसाधारणच आहे. रसिको, सत्तेच्या खेळात सत्तेशिवाय कशालाच महत्त्व नसतं, आणि या खेळात अनेक कठोर उपायांचा वापर साम्यवादी राजवटीत जास्त सुकर होतो, हे जळजळीत सत्य कोसलरने या कादंबरीत आपल्यासमोर अगदी प्रभावीपणे मांडलेलं आहे. त्यात निष्ठावंते भरडले जातात. मैत्रीला, बंधुभावाला काही स्थान नसतं. स्वतःची सत्ता प्रस्थापित करायला कुठल्याही मार्गाचं बंधन नसतं. न्याय, अन्याय या कल्पना फक्त कल्पनाच राहतात. माणसाच्या जीवाला काहीच किंमत नसते. जनांच्या भावनांना, आकाशांना काही स्थान नसतं. हे साम्यवादी राजवटीचं हादरवणारं पण खरं स्वरूप इतक्या परिणामकारकरित्या सांगणारी ही कलाकृती जागतिक वाङ्मयात एक असामान्य कलाकृती म्हणून आज सर्वमान्य झालेली आहे. रसिको, आरंभापासून माणसानं अनेक तऱ्हेच्या शासन व्यवस्थांचा प्रयोग केलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे.
कुठलीच व्यवस्था कधीच परिपूर्ण नव्हती आणि कधी नसणार, शक्यच नाही ते. पण ज्या शासन व्यवस्थेत, मग ती हुकुमशाही असो, फॅसिस्ट असो किंवा साम्यवादी असो, जिथे माणसाच्या मूळ स्वातंत्र्याला, त्याच्या आयुष्याला काहीच किंमत नाही आणि जिथं जुलमाविरुद्ध आवाजही उठवता येत नाही, अशी शासन व्यवस्था खरं तर निषिद्धच आहे. स्टालिनने रशियाला सशस्त्र बनवलं, तसंच हिटलरनी जर्मनीला बनवलं. पण अशा राजवटींचा शेवट काय होतो त्याला इतिहास साक्षी आहे. सामान्य माणसांवर सर्वात जास्त जुलूम या अशाच राजवटीखाली झालेले आहेत, हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. कोसलरनं याला अत्यंत मार्मिकपणे या कादंबरीद्वारे वाचा फोडलेली आहे, एवढंच हो. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी प्रकाशित झाली 1940मध्ये. कोसलरनं ती जर्मन भाषेत लिहिली, हेही मी आपल्याला आत्ता सांगितलेलं आहे. प्रकाशित होता क्षणीच या कादंबरीला उदंड यश मिळालं. आघाडीच्या टीकाकारांनी या कादंबरीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. जॉर्ज स्टेनर या प्रख्यात टीकाकारांनी तर असं म्हटलं की ही कादंबरी इतिहास बदलणारी आहे. या कादंबरीची जगातल्या अनेक प्रमुख भाषात भाषांतर झालेली आहेत. तिच्यावर आधारलेली नाटकं, चित्रवाणी, मालिकाही आलेल्या आहेत. प्रसिद्ध इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेलनं तर असं म्हटलं आहे की हुकुमशाही राजवटीचं खरं भयावह स्वरूप कथा कादंबऱ्या सांगू शकतात आणि डार्कनेस ॲट नून हे त्याचं एक प्रमुख उदाहरण आहे. पुढे ऑरवेलने आपल्याला माहिती असेलच की ॲनिमल फार्म आणि 1984 या साम्यवादी हुकुमशाही राजवटींचं भेसूर स्वरूप जगापुढे आणणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. बऱ्याच युरोपियन आणि अमेरिकेतील साम्यवादी लोकांना ही कादंबरी रशियाविरुद्ध आणि साम्यवादाविरुद्ध अशीच वाटली. या कादंबरीचं चित्रपटात रूपांतर होण्याचं थांबवण्यासाठी या साम्यवाद्यांनी प्रयत्न केले आणि दुर्दैवाने त्यात ते यशस्वी झाले. 1940च्या दशकात हॉलिवूडमधील अनेक पटकथा लेखक साम्यवादी होते हे येथे नमूद केलं पाहिजे. या कादंबरीला जगातील सर्वात प्रसिद्ध साम्यवादाच्या विरोधातली कादंबरी म्हणजेच द मोस्ट फेमस अँटी कम्युनिझम नॉवल इन द वर्ल्ड असंही म्हटलं गेलं. या कादंबरीचा साम्यवादी विचारसरणीच्या विरोधी प्रचारात अनेक देशांनी वापर केला, हेही खरं आहे, मुख्यतः ग्रेट ब्रिटनने. रसिक हो, साम्यवादी विचारसरणीची मूळ संकल्पना आणि त्या संकल्पनेवर आधारलेल्या शासन व्यवस्थेचं स्वरूप यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हा फार मोठा विसंवाद कोसलन या कादंबरीद्वारे प्रकाशाने आपल्यापुढे मांडलेला आहे. जसं मानवाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच त्याला विचाराचे स्वातंत्र्य आहे आणि मानवी जीवनाच्या मूळ मूल्यांचाच हे भाग आहेत. ज्या कुठल्या व्यवस्थेत माणसाच्या वैचारिक स्वातंत्र्यालाच काय, पण त्याच्या आयुष्यालाच कसपटाप्रमाणे वागवलं जातं ना, त्या व्यवस्थेचं नैतिक अधिष्ठान काय, हाही प्रश्न कोसलन आपल्यापुढे उभा करतो. सगळ्यांचा विचार करताना एकाचा विचार करायचा नाही, हे तत्त्वज्ञान आत्ताच सांगितलेल्या मूळ मानवी मूल्यांना किती घातक आहे, हे दाहक सत्य अधोरेखित करताना कोसलच्या सुरात खेद आहे, विषण्णता आहे, भ्रमनिरास आहे आणि उद्वेगही आहे. काळजाला हात घालणाऱ्या या उद्वेगाची दाट छायाच या कादंबरीवर आहे. रसिको, शेवटी प्रत्येक माणसाला केंद्रस्थानी मानणारी विचारप्रणालीच या जगाची तारणार आहे, हे ठळक वास्तव आपल्यासमोर निर्भीडपणे मांडणारी जवळजवळ 210 पानांची आर्थर कोसलरच्या प्रतिभावान लेखणीतून आणि प्रगल्भ विचारातून उतरलेल्या या कलाकृतीला 20व्या शतकातील अग्रगण्य कलाकृतीमध्ये फार वरचं मानाचं स्थान मिळालेलं आहे. त्यात आश्चर्य ते काय.